सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे। सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धाबरोबरच बालकलावंत व कलादालन येथे सलग 10 दिवस विविध प्रदर्शनाचं आपण आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या प्रदर्शनामध्ये आपले जेवढे प्रेस फोटोग्राफर आहेत त्यांच्या फोटोचं प्रदर्शन व स्पर्धा आणि दुसरं पहिले 3 दिवस 27 अप्रिल ते 29 त्यानंतर महाराष्ट्रातील व्यंग्य चित्रकारांचं प्रदर्शन, त्याबद्दल चारुहास पंडित या ठिकाणी ते बोलतील। प्रेस फोटोग्राफर आहेत का कोणी, त्यांचं कोणी असेल ते बोलतील। त्यानंतर युनेस्कोने वारसा घोषित केलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यावरील पेंटिंगचं प्रदर्शन आणि यंदा प्रथमच आपण आदिवासी पेंटिंगचं प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर कलादालन इथं पार पाडत आहोत। आणि पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंचं पेंटिंगचं प्रदर्शन एक नवीन यंदा भांडागरी इन्स्टिट्यूटच्या कलादालनामध्ये आपण आयोजित केलेलं आहे। ही सर्व प्रदर्शनं रसिकांसाठी विनामूल्य आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आमच्या फेस्टिवलचे मुख्य संयोजक ॲडव्होकेट अभय छाजे आणि दुसरे संयोजक डॉक्टर सतीश देसाई या ठिकाणी उपस्थित आहे। आणि ज्या अनेक क्रीडा स्पर्धा होणार आहेत, प्रसन्न गोखले या ठिकाणी आहेत आणि आमचे अविनाश बागवे या ठिकाणी उपस्थित आहेत। ते बॉक्सिंग बद्दलची कल्पना आपल्याला देतील। तर या ठिकाणी जे 4 कार्यक्रम बालगंधर्व कलादालनात होणार आहे त्याबद्दल मी अभय छाजेला सांगतो, त्याबद्दलची माहिती आपण द्यावी। एकूण 4 प्रदर्शनं बालगंधर्व कलादालनामध्ये आहेत। श्रमिक पत्रकार संघाच्या सहयोगाने आम्ही पुणे शहरातील निरनिराळ्या वृत्तपत्रामध्ये काम करणारे जे फोटोग्राफर आहेत त्या फोटोग्राफरना त्यांचे वेगवेगळ्या विषयांवरचे फोटो हे पत्रकार संघामध्ये सादर करायला सांगितले होते। जवळजवळ 270 पेक्षा जास्त फोटो हे जमा झालेले आहेत। त्याचं प्रदर्शन 28 ऑगस्टला जयश्री गणपती बसतात त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 10-10:30च्या सुमाराला त्याचं उद्घाटन होणार आहे। आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी या उद्घाटनाप्रसंगी येण्याचं मान्य केलेलं आहे। त्यानंतर वारली लोककला महाराष्ट्राची अस्सल ओळख हे वारली पेंटिंगचं प्रदर्शन 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या 2 दिवशी बालगंधर्व कलादालनामध्ये होणार आहे। उल्का देवरुखकर यांचं वारली लोककला महाराष्ट्राची अस्सल ओळख, त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे ती यावर्षी पुणे फेस्टिवलला असोसिएट झालेली आहे। ते पालघर जिल्ह्यातले आदिवासी जव्हार आणि डहाणू हे 20 आदिवासी कलावंत बालगंधर्व कलादालनामध्ये आपली वारली पेंटिंगची कला सादर करणार आहेत। पुष्पलता मडवी ह्या ज्या आदिवासी संचालनाच्या म्युझियम क्युरेटर आहेत त्यांनी या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी घेतलेली। त्यानंतर दिनांक 2 आणि 3 सप्टेंबरला 12 किल्ल्यांना ऐतिहासिक वारसा युनेस्कोनं जाहीर केलेला आहे। आणि त्या 12 किल्ल्यामध्ये 11 किल्ले हे महाराष्ट्रातले, एक कर्नाटकातले आहे। तर ह्या किल्ल्यांवर आधारित प्रदर्शन हे त्या ठिकाणी अनुराधा भारती यांनी त्याचं संयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही पारितोषिकं पण ठेवलेली आहे। त्यात 3000, 2000, 1000, 800 असे वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिकं आहेत। आणि अमोल कोल्हे यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन करायचं मान्य केलेलं आहे। त्यानंतर 4 आणि 5 सप्टेंबरला कार्टुनिस्ट कंबाईनच्या सहकार्याने कार्टूनोत्सव या विशेष प्रदर्शनाचे आयोजन आम्ही 4 आणि 5 तारखेला बालगंधर्वच्या कलादालनामध्ये चारुहास पंडित या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे। चारुहास पंडित आपण त्याच्याबद्दल माहिती दिली तर अमोल कोल्हे चांगलं प्रदर्शन असणारे 200 पेक्षा जास्त व्यंगचित्र या
प्रदर्शनात असतील आणि महाराष्ट्रातल्या विविध भागातील ते वाचलेलं कोणातरी बोलवा. 35 व्यंगचित्रकार यात भाग आदिवासी घेणार आहेत. संचालनाचा कमिशनर आहे ना. आणि त्याच्याशिवाय पत्र देऊन काही जे जुन्या पिढीतले व्यंगचित्रकार होते जे आता नाहीयेत, अगदी बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, श्याम जोशी वगैरे असे अनेक व्यंगचित्रकार आहेत. त्यांची व्यंगचित्र ही पुढच्या पिढीला बघण्यासाठी आम्ही तिथे ठेवली आहे, कारण ती फार बघायला मिळत नाही. तर अशी काही निवडक व्यंगचित्रही तिथे असते. आणि इथे आम्ही तुमचं व्यंगचित्र तुमच्या समोर हाही एक वेगळा उपक्रम चालू ठेवणार. आणि उद्घाटक म्हणून शिदा फडणीस आहेत. शिदा फडणीस आताच नुकतेच 100 वर्ष पूर्ण करून 101व्या वर्षात पदार्पण केले आणि आमच्यासाठी एक प्रेरणास्थान असं म्हणायला हरकत नाही. शिदा फडणीस सगळ्यांसाठीच प्रेरणा. सगळ्यांसाठीच प्रेरणास्थान आहे. या सगळ्या याच्यामध्ये यावर्षी एक पहिल्यांदा मोठा उपक्रम पुणे फेस्टिवलने हाती घेतलेला आहे. तो म्हणजे पुणे बदलत चाललेलं आहे. 50 वर्षापूर्वीचं पुणे आज राहिलं नाही, 75 वर्षापूर्वीचं पुणे आज नाही. मग जी देवळं असतील, काही ऐतिहासिक वास्तू असतील, सार्वजनिक वास्तू असतील, या सगळ्यांचं फोटोतनं केलेलं निरीक्षण आहे. गेल्या 50-60 वर्षाचा पुण्याचा चालता बोलता इतिहास फोटोतनं तो मांडण्याचा मोठा प्रयत्न चोरडिया म्हणून आहे, आदी चोरडिया, त्यांनी तो प्रयत्न केला आहे. आणि भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये 29, 30, 31 हे 3 दिवस एक कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी 4 ते 7 या वेळात कलाकार संवाद सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. माझी विनंती आहे की जास्तीत जास्त पुणेकरांनी आधीचं पुढं कसं होतं, म्हणजे आत्ताचं पुणं सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे, पण आधीचं पुणं कसं होतं ते फोटोतनं केलेले जवळपास 2-3 हजार फोटो काढले. तर त्याच्यातले निवडक फोटो एक 15 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपालांनी आता उद्याचे होणारे उपराष्ट्रपती त्यांनी त्याचं उद्घाटन केलं. ते प्रदर्शन भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये यावर्षी पुणे फेस्टिवलच्या वतीने होत आहे. मोठा इव्हेंट आहे, त्याला आपण सगळ्यांनी उपस्थित आहोत. यानंतर या सहज पुणे फेस्टिवलमध्ये विविध 8 क्रीडा स्पर्धांचं आयोजन आपण करतोय. त्याबद्दलची माहिती या क्रीडाचे समन्वय प्रसन्न गोखले आपल्याला देतील. नमस्कार माननीय व्यासपीठ आणि पत्रकार बंधूभगिनींनो, पुणे फेस्टिवल कायमच कलेच्या जोडीला क्रीडा स्पर्धांसाठी प्रोत्साहन देत आलेले आहे. 37व्या पुणे फेस्टिवलमध्ये सुद्धा अनेक क्रीडा प्रकार आपण घेत आहोत. 30 आणि 31 म्हणजे शनिवार आणि रविवार ऑगस्ट 30-31 ऑगस्टला आपण वेगवेगळे 8 क्रीडा प्रकार घेणार आहोत. ज्याच्यामध्ये शनिवारी सकाळी पहिल्यांदा गोल्फ स्पर्धेला सुरुवात होईल. सकाळी 6:30 वाजता पुणा क्लब गोल्फ कोर्स या ठिकाणी. त्यांच्या ठिकाणी जवळजवळ 100पेक्षा जास्त पार्टिसिपेशन तिकडे आलेले आहे. स्टेबल फूड प्रकारामध्ये या सगळ्या स्पर्धा होणार आहेत. हँडिकॅप कॅटेगरीतल्या डिफरंट गोल्ड अँड सिल्वर डिव्हिजनमध्ये या स्पर्धा होतील. महत्त्वाचं म्हणजे पुणे फेस्टिवलने याच्यासाठी एक रोलिंग ट्रॉफी ठेवली आहे. ती गोल्डच्या विनरला ती दिली जाईल. गेली 8 ते 10 वर्ष आपण ही प्रथा चालवलेली आहे. याच 25 नंबर त्याच दिवशी दुपारी म्हणजे 30 तारखेला शनिवारी दुपारी 2 वाजता पुणा क्लबमध्ये गोल्फ कोर्सवर कंडक्ट करण्यात येईल. त्याच्यानंतर शनिवार आणि रविवार असे 2 दिवस मलखांबच्या स्पर्धा आपण पुण्यातल्या महाराष्ट्रीय मंडळ टिळक रोड या ठिकाणी घेत आहोत. महाराष्ट्र म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट मलखांब त्याला सरकारने लाभलेलं आहे. जवळजवळ 400पेक्षा जास्त पार्टिसिपेशन याच्यामध्ये होत आहे. मुलांचं आणि मुलींचं पुरेला मलखांब आणि दोरीवर्धमान दोन्ही कॅटेगरीमध्ये आपण तिथे कंडक्ट करतो. अतिशय खूप स्पर्धात्मक या स्पर्धा चांगल्या तिथे कंडक्ट केल्या जातात. मुलं वर्षभर या स्पर्धेसाठी वाट बघत असतात. त्याच्यामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आपण बेस्ट मलखांबपटू बॉईज आणि गर्ल्स असे सेपरेट ट्रॉफीज पण ठेवलेले आहेत. त्याच्या संदर्भात अभिजित भोसले आणि सचिन परदेशी हे काम बघतात. चेस यंदाच्या वर्षी आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे. पुणे डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या वतीनं हे ॲडिशन कंडक्ट केली जाते. 30 तारखेला शनिवारी आंब्रे पॅलेस मुकुंदनगर या ठिकाणी या स्पर्धा कंडक्ट होणार आहेत. सकाळी 9 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. माननीय राजेंद्र कोंडे सेक्रेटरी पुणे डिस्ट्रिक्ट चेसचे इथे आलेले आहेत माझ्यानंतर, ते पण आपल्याला संवाद साधतील. विविध 8 वयोगटात म्हणजे 8 वर्षाखाली 12-15 वर्षाखाली अशी वेगवेगळे वयोगट याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण बॉक्सिंगच्या स्पर्धा आपण दरवर्षी घेत आहोत. गेले जवळजवळ 20 वर्ष या स्पर्धा कायम या ठिकाणी होत आहेत. 30 तारखेला 31 तारखेला
या स्पर्धा अरुण कुमार वैद्य स्टेडियम भवानीपेठ या ठिकाणी होणार आहेत. पुणे डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीनं याचं संयोजन केलं जातं. माननीय अविनाश बागवे कायम या गोष्टीला सपोर्ट करतात. जवळजवळ 150 पेक्षा जास्त पार्टिसिपेशन आणि अतिशय उत्कृष्टरित्या या स्पर्धा कंडक्ट केल्या जातात. 14 आणि 18 वयोगटाच्या खालील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा कंडक्ट केल्या जातात. वेगळी स्पेशल प्राइजेस आपण याच्यासाठी ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये बेस्ट बॉक्सर, बेस्ट चॅलेंजर, बेस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर अशी ट्रॉफीज या स्पर्धामध्ये आपण ठेवलेल्या आहेत. युजर सर त्यांचे हे समन्वय सगळं बघत आहेत. यंदाच्या वर्षी नवीन खेळ इंट्रोड्यूस केलेला आहे स्केटिंगचा, ज्याच्यामध्ये स्पीड स्केटिंग ही ऍक्टिव्हिटी आपण कंडक्ट करतोय. LXT स्केट्स हे आपल्याला कासारसई त्या ठिकाणी या कंडक्ट होणार आहेत. त्याच्या ऋतू राणे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी पण अनेक नॅशनल इंटरनॅशनल इव्हेंट्स या ठिकाणी कंडक्ट केलेले आहेत. खूप इंटरनॅशनल ट्रॅक या ठिकाणी बनलं आहे आणि पुणेकरांना त्याची ओळख व्हावी, मुलांमध्ये या खेळाचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत याच्यासाठी आपण ही स्पर्धा आयोजित करतोय. 400 पेक्षा जास्त पार्टिसिपेशन ऑलरेडी या ठिकाणी झालेलं आहे आणि 31 तारखेला म्हणजे रविवारी 4:30 वाजता याचं ओपनिंग होईल आणि त्याच ठिकाणी नंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन कंडक्ट करण्यात येईल. त्याच्यानंतर आपण खूप आवडीचा पुणेकरांच्या मोटरसायकलचा इव्हेंट घेतोय. डर्ट ट्रॅक ऍक्टिव्हिटी आपण कंडक्ट करतोय. पुण्यामध्ये नवोदित क्लब आज उदयास आलेला आहे. गेली वर्षभर त्यांनी अनेक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. अमरेंद्र साठे जे स्वतः एक मोटरसायकलिस्ट आहेत आणि त्यांनी हा क्लब काढला आहे, रोडीज ॲडव्हेंचर क्लब या नावाने. 150 पेक्षा जास्त पार्टिसिपेशन आज या ठिकाणी झालेलं आहे. मार्केट याच्या गंगाधरच्याकडे चोरडिया ग्राउंडवर या स्पर्धा होतील. 31 तारखेला सकाळी 9 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल आणि याच्यामध्ये वेगवेगळे मोबाईल्स 125cc, 250cc, बुलेट क्लास, फॉरेन बाईक्स, त्याच्यानंतर मॉडिफाईड क्लास असे वेगवेगळे क्लासेस, परत लेडीजचाही सेपरेट क्लास याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर आपण घेतोय यंदाच्या वर्षी एक नवीन स्पर्धा ज्या बॉडी बिल्डिंग ऍक्टिव्हिटी कंडक्ट करतायत. पुणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीनं या स्पर्धा कंडक्ट करतायत. राजेंद्र नागवे याचा समन्वय बघतायत. साने गुरुजी स्मारक दांडेकर या ठिकाणी या कंडक्ट होणार आहेत. दुपारी 4:30 वाजता या स्पर्धांना सुरुवात होईल आणि रात्री 9:30 वाजता त्याच ठिकाणी तिथे त्यांच्या बक्षीस समारंभ होणार आहे. वेगवेगळ्या कॅटेगरी म्हणजे 55 किलो वजन गटाच्या 60, 65 असे जवळजवळ 7 वेगवेगळे विविध वयोगट आहेत. तरी मुलांच्याच या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. 80 पेक्षा जास्त पार्टिसिपेशन ऑलरेडी याच्यासाठी झालेलं आहे. यंदाच्या वर्षी कॅरमचंही आयोजन करतोय. मी मगाशी म्हणलं तसं नवीन खेळ यावर्षी आम्ही इंट्रोड्यूस केले, ज्याच्यामध्ये कॅरम, बॉडी बिल्डिंग, चेस या सगळ्याला माननीय अभय साळवे सरांनी खूप प्रोत्साहन दिलं आणि या स्पर्धा आता कॅरमच्या आपण हॉटेल सारस नेहरू स्टेडियम या ठिकाणी 30 आणि 31 असे दोन्ही दिवस शनिवार आणि रविवार या आपण कंडक्ट करणार आहोत. 100 पेक्षा जास्त पार्टिसिपेशन ऑलरेडी यांच्याकडे झालेलं आहे. पुणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या वतीनं या कंडक्ट होत आहेत. 8 वेगवेगळ्या वयोगटात या स्पर्धा कंडक्ट होणार आहेत. पण तरी सुद्धा यांनी एक अशी ओपन कॅटेगरी ठेवली की लहान वयोगटातला स्पर्धक सुद्धा वरील वयोगटातल्या यांच्याशी स्पर्धा करू शकतो. त्यामुळे तशीही त्यांनी ती ओपन कॅटेगरी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. असे हे विविध 8 खेळ यंदाच्या वर्षी आपण घेत आहोत. दरवर्षी चढत्या क्रमाने आपण खेळाच्या या एक स्पर्धांना समाविष्ट करून घेणार आहोत. पुणे फेस्टिवलच्या कमिटीचं कायम प्रोत्साहन राहतं. आपण सर्वांनी इकडे आलात त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्याला याच्या संदर्भातले रिझल्ट्स, त्याच्या न्यूज आमच्या मीडियाकडनं आणि माझ्याकडून आपल्याला वेळोवेळी मिळत जातील. आपण सगळ्या या स्पर्धांसाठी जरूर यावं आणि इतरांनाही येण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. धन्यवाद.